सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हळदीच्या कार्यक्रमाहून परतत असताना मोटरसायकलचा अपघात होऊन खोल विहिरीत पडल्याने तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। येवला तालुक्यातील सोमठाणे येथून सतीश रामकृष्ण जाधव हा तरुण मित्राची हळदीचा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना एरंडगाव सातेरी रस्त्यावर वळण लक्षात न आल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या कठड्याला मोटरसायकलची धडक बसल्याने मोटरसायकल स्वार विहिरीच्या पाण्यात पडला। यावेळी त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी येवला येथे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवलाय। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।